तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. कसे आहात? बरे आहात ना? बरेच राहा आणि मस्त राहा. तर आज तुमच्याशी एक व्हिडिओ शेअर करणार आहे मी. माझ्या साईडनं दिसणार तुम्हाला मी दाखवते. या व्हिडिओमध्ये ना मी दिसत असेल तुम्हाला, पण हा व्हिडिओ मी एडिट केलेला नाही आहे. जेव्हा हा व्हिडिओ मी बघितला म्हणजे माझ्याच घरच्यांना हा व्हिडिओ दिसला आणि त्यांनी मला पाठवलं की तुम्ही ॲड केली का? तर मी याची ॲड केली नाही, बिलकुल केली नाही आहे. जे लोक मला ओळखतात त्यांचे पण त्याच्या खाली कमेंट होते, तर ते बघून मला अजूनच खराब वाटलं. कारण का मी कोणत्याच बँकेची अशी ॲड करत नाही आणि ते तुम्हाला दिसत असेल साईडने कोणचं आहे तर ॲप, त्या ॲपची मी ॲड केली असं दाखवत आहे आणि मी अशी प्रॉपर अशी बोलताना दिसत आहे. मी माझा स्वतःचाच जेव्हा व्हिडिओ बघितला ना, मी कमीत कमी तो व्हिडिओ 5-6 वेळा बघितला आणि म्हणजे आपला फोटोचा यूज, आपल्या व्हिडिओ उचलून आपला प्रॉपर AI थ्रू कसा यूज करतात हे याच्यामध्ये मी असं ऐकलं होतं. पण माझा जेव्हा मी स्वतःचा व्हिडिओ बघितला ना, तेव्हा मी म्हटलं हे तर ॲड मी केलीच नाही. आणि मेन म्हणजे त्याची व्ह्यूज ना 1.4 मिलियनच्या जेव्हा मी बघितलं तेव्हा होते. आता किती आहे माहीत नाही. तर एवढा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे तो. आता तुम्ही सांगा मला, आपला जेव्हा आपण फेस असतो आणि व्हिडिओ पाहून जर कोणी त्यामध्ये केलं, जर उद्या चालून काही झालं तर नुकसान कुणाचं होतं? जे माझे व्ह्युअर्स आहे, जे व्हिडिओ बघतात त्यांचंच होणार ना. आणि कसं आहे, अशा काहीच कोणत्याच लोनच्या वगैरे मी ॲड करत नाही. तुम्ही बघितलं असेल मी. आणि माझं यूट्यूबवर जसं कमी असतं, पण फेसबुकवर जास्त असतं माझं. डेली ब्लॉगिंग असते. तर त्याच्यामुळे ना मी पाहतच राहिली का माझाच व्हिडिओ म्हणजे आपल्याला माहिती राहत नाही ना, असे व्हिडिओ आपल्या बिना परमिशनचे AI थ्रू करून घेतात. म्हणून ना जेव्हा कळलं तर मग मी याची कंप्लेंट केली. माझ्या मुलानेच त्याला सांगितलं, त्याला कळतेच यातलं, तर त्यांनी मग कंप्लेंट केली. आता अजूनही तो व्हिडिओ 2 दिवस झाले हटला नाही आहे. त्याच्यामुळं जर तुम्हाला हा व्हिडिओ दिसत असेल तर कृपया करून ते मी ॲड करत आहे. या बिलकुल मी ॲड करत नाही. तुम्हाला वाटत असेल का मी पब्लिसिटी करते त्याची, तर मी करत नाही आहे. त्यामुळं त्याच्या थ्रू जो कोणी पण काही करणार, ते ॲप यूज करणार, तर त्याला जबाबदार मी नसणार नाही. मी आताच सांगते, कारण का मी अशा ॲड करत नाही. म्हणून प्रॉपर म्हटलं चला आज तुमच्याशी हा व्हिडिओ शेअर करावा, की बघा कसा माझा चेहऱ्याचा दुरुपयोग करून असे कितीक लोकांचे करत असेल हे लोकं. पण वेळीच जर आपण कंप्लेंट केली तर व्हिडिओ अजूनही हटला नाही. 2 दिवस झाले माझी कंप्लेंट करून. चला म्हटलं आज व्हिडिओ टाकून द्या. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ दिसत असेल तर रिपोर्ट करा तुम्ही, म्हणजे तो व्हिडिओ आपोआप हटून जाते. आणि कसं आहे ना, असे जर तुम्हाला असे कोणताही व्हिडिओ तुम्हाला दिसत असेल तर Instagramवर किंवा मेसेजमध्ये तुम्ही सांगू शकता का ताई, मला 1-2 जणांनी असंही म्हटलं का ताई तुमच्या फोटोचा पण दुसऱ्याच्या चॅनलवर फोटो तुमचे टाकलेले आहेत म्हणून. तर त्यामुळं असे फ्रॉड लोकं खूप वाढलेले आहेत. आपण सोशल मीडियावर चांगलं काम करतो, वाईट करत नाही. आणि वाईट करणारे भरपूर लोकं असतात सोशल मीडियावर, असं नाही की नाही. पण आम्ही आमचं थोडंसं स्वतंत्र आम्हाला मिळतं, जे आम्ही काम करतो. आमचे रुटीन असतं, आमचे जे काम आहे रोजचं ते शेअर करतो. माझं साड्यांचं आहे, त्याच्यामुळं माझं काम साडी वेअर करून सुद्धा मी व्हिडिओ बनवते बऱ्याचदा, साडी सेल करायसाठी. तर त्यामुळे आमचे असे व्हिडिओ असतातच. आणि असा व्हिडिओ मला दिसला म्हणून माझ्या लक्षात आला, नाहीतर माझ्या लक्षातही नसता आला. 1-2 जणांनी मला याच्या आधी पण म्हटलं, "ताई तुमचे फोटो मला 1-2 दुसऱ्या पेजवर दिसले." तर मी त्यांना म्हटलं, पण 1-2 दादांनी मला स्क्रीनशॉट पाठवले होते. ते त्या पेजला रिपोर्ट केला, तर ते तिथले माझे फोटो त्यांनी हटवले. तर त्याच्यामुळं ना खूप सोशल मीडियावर जेव्हा असतो ना आपण, खूप सतर्क राहावं लागतं आपल्याला. आणि जसं मला माहीत पडलं, मी तुमच्याशी शेअर केलं. तुम्हाला पण दिसत असेल तर पुन्हा एकदा सांगतो, तो माझा व्हिडिओ नाही आहे. जेव्हा तुम्हाला प्रॉपर माझं चॅनल दिसत असेल तेव्हा समजायचं तो माझा व्हिडिओ आहे. आरती गवई हे माझं चॅनल फेसबुकवर आहे. जसं याच्यावर मी आणि माणुसकी, यूट्यूबवर माझी मी आणि माणुसकी आहे. तर Instagramवर पण आरती गवई 1234 असं आहे. त्यामुळे दुसरं कोणचंही नाव असेल आणि तिथे माझा फोटो दिसत असेल तुम्हाला, तर समजून जायचं तो माझा व्हिडिओ नाही आहे. तुम्ही तिथं रिपोर्ट करू शकता, तिथं कमेंटमध्ये तुम्ही बोलू पण शकता. तर माझं काम होतं तुम्हाला सांगायचं, म्हणून. नाहीतर म्हणाल ताई तुम्ही आम्हाला फसवलं. त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा सांगते, तिथे मला 1-2 कमेंट दिसल्या, जे मला फॉलो करतात त्यांच्या, म्हणून मी तुमच्याशी आज हा व्हिडिओ शेअर केला. तर मला जे सांगायचं आहे तुम्हाला कळलं असेल. तुम्ही जर हे जर व्हिडिओ बघितला असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर चला आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.